जर आता आपण जर मायनस शोल्डर वेगळं वेगळं करतोय तर मग हे आपलं शोल्डर कसं जुळणार, हा तुम्हाला सगळ्यांना पडणारा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर बघा या पद्धतीने इथूनच आपल्याला याचा शेप देऊन घ्यायचा आहे। याच्या इथून जर तुम्ही हा शेप असा ठेवला तर बघा हे इथून आपली ही लाईन येणार आहे बरोबर, आणि मग तुमच्या पाठीमागच्या आणि पुढच्या भागामध्ये एवढा अंतरचा हा डिफरन्स तयार होणार। ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 टेस्टचा पेपर पॅटर्न फ्रंटला डीप आणि बॅकला बोटनेक ब्लाउज या पद्धतीमध्ये कटिंग बघणार आहोत। याचा अगदी स्टेप बाय स्टेप मी यामध्ये सगळ्या स्टेप्स व्यवस्थित तुमच्यासाठी एक्सप्लेन केलेले आहेत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। कशा पद्धतीने आपल्याला कटिंग घ्यायचं असतं की ज्यामुळे पाठीमागे ज्या आर्महोल वरती येणाऱ्या चुन्या किंवा फ्रंटमध्ये आर्महोल वर येणाऱ्या चुन्या कशा मायनस होतात, कशा पद्धतीने टक्स घ्यायचा असतो, मुंडा घेरावरती कितीचा टक्स घ्यायचा किंवा आपल्या कमरेवरचा कितीचा टक्स घ्यायचा, या सगळ्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन यामध्ये मी केलेलं आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर काही तुम्हाला शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा, आपण त्याच्यावरती पुढे डिटेल व्हिडिओ बनवूया। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये जी मेजरमेंट्स लागणार आहेत ती मी तुम्हाला इथे दिलेली आहेत, याच मेजरमेंट वाईज आपण पूर्ण कटिंग घेणार आहोत। तर यासाठी आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आणि बॅक पार्ट कसा बघायचा, म्हणजे काय करायचं आहे ते पहिलं आपण ड्रॉ करून घ्यायचं नेहमी की आपल्याला काय बनवायचं आहे ब्लाउज। त्यामुळे एकतर आपलं इमेज क्लिअर होते की आपल्याला काय बनवायचं आहे ते, आणि आपला फायनल ब्लाउज कसा दिसणार आहे याची सुद्धा एक आपल्याला कल्पना येते। किंवा कस्टमरला सुद्धा तुम्ही या पद्धतीने जर ड्रॉइंग करून दिला तर त्यांच्याही लक्षात येते की आपल्याला असा ब्लाउज बनवायचा आहे। तर हा ब्लाउज आहे एका कस्टमरचा, त्यांनी मला स्वतः एक पिक पाठवलेला आहे की पाठीमागचा गळा असा असायला पाहिजे म्हणून। तर त्याच्या वाईज मी हे सर्व कटिंग घेतलेलं आहे। याची संपूर्ण ड्राफ्टिंग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। स्टिचिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही त्यासाठी कमेंटमध्ये स्टिचिंग म्हणून टाईप करा, आपण त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करूयात। तर बघा याच्यासाठी बॅक पार्टमध्ये आपल्याला बोटनेक घेणार आहोत, तर या पद्धतीने मी बोटनेकचा शेप दिलेला आहे। इथे नॉट्स घ्यायचे आहे, हा पूर्ण गळा असणार आहे आणि खाली इथे आपल्याला हुक आणि आईपट्टी लावायची आहे, म्हणजे बॅक ओपन ब्लाउज असणार आहे हा इथे, आणि फ्रंटला पॅक असणार आहे। तर इथे बॅक पॅक आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला शोल्डर मायनस करायची गरज नाही। फ्रंटला मात्र आपल्याला शोल्डर मायनस करावं लागणार आहे, कारण एकतर फ्रंटला आपल्याला डीप गळा घेणार आहोत आपण, त्यामुळे फ्रंटचं मार्किंग वेगळं असणार आहे, बॅकचं मार्किंग वेगळं असणार आहे। पण बॅक पार्ट बरोबर जर आता आपण जर मायनस शोल्डर वेगळं वेगळं करतोय तर मग हे आपलं शोल्डर कसं जुळणार, हा तुम्हाला सगळ्यांना पडणारा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। की जर तुम्ही बॅकला वेगळं शोल्डर मायनस करताय, फ्रंटला वेगळं शोल्डर मायनस करताय, तर मग तुम्ही शोल्डर जुळवणार कसे, असा खूपदा प्रश्न आपल्या कमेंटमध्ये आलेला आहे। तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये यामध्ये मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण हे शोल्डर एकमेकांना जुळवत असतो। तर व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत बघा, सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेली आहेत। तर कशा पद्धतीने आपले शोल्डर जुळणार आहे, तर इथे बघा तयार शोल्डर आपलं आहे 2.5 इंच आपल्याला तयार शोल्डर घ्यायचं आहे, आणि गळा खोली घ्यायची आहे 7, आणि गळ्याचा शेप घ्यायचा आहे पानगळा, हा असा ब्रॉड पानगळा आहे बरोबर। तर जेव्हा आपल्याला डीप नेक वापरायचा असतो, म्हणजे डीप नेक चार्ट बघायचा असतो, त्यावेळेला ही 3 मेजरमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानुसार तुम्हाला तुमचा रेडी शोल्डर माहिती पाहिजे, गळा खोली आणि गळ्याचा शेप। तर ही 3 मेजरमेंट बघितल्यानंतर आता आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे। तर हा आहे शोल्डर मायनस चार्ट, जो मी तुम्हाला या अगोदरही दिलेला आहे। आणि हा कुठे कम्युनिटीमध्ये बघायचा, तर कम्युनिटी सध्या आपल्या यूट्यूबवरती दिसत नाही, तर पोस्ट म्हणून ऑप्शन आहे, त्यामध्ये हे सर्व चार्ट दिसत आहेत। तुम्हाला मी त्याचं पोस्टमध्ये कसं बघायचं ते पण सांगेन, किंवा इथं तुम्ही याचा स्क्रीनशॉट जरूर घेऊन ठेवा। मी इथे व्यवस्थित 1 मिनिटभर असाच ठेवते की जेणेकरून याची पूर्ण इमेज तुम्हाला घेता येईल मोबाईलमध्ये। ओके, बघा या पद्धतीने आता हा मी चार्ट असाच ठेवून देते, याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या की ज्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे हा चार्ट आहे तो कायमस्वरूपी राहील। याच्यामध्ये इथे मी तुम्हाला आर्महोल क्रॉस मार्किंग कसं घ्यायचं तेही दिलेलं आहे, आणि इथे ब्लाऊजमध्ये लुझिंग किती घ्यायचं, कोणता गळा कोणता प्रकारचा ब्लाऊज असल्यानंतर तेही दिलेलं आहे। तर चला याचा स्क्रीनशॉट घेतला असाल तुम्ही, तर यामध्ये आता आपल्याला रेडी शोल्डर आहे आपला 2.5 इंच बरोबर। तर 2.5 आहे, तर कुठल्या चार्टमध्ये आपलं येणार आहे, तर रेडी शोल्डर 1.50 ते 2.75 यामध्ये आपला 2.5 इंच शोल्डर येणार आहे। तर इथे आता आपल्याला पुढचा गळा बघायचा आहे, गळा आपला आहे हा बरोबर, आणि गळ्याची उंची आहे 7।
तर इथे आहे आपल्या हा गळ्याची उंची। तर याच्यानुसार आपल्याला इथे खाली यायचं आहे आणि या आडव्या लाईनमध्ये असं यायचं आहे। तर हे दोन्ही कुठे एकत्र येत आहेत तर या चौकोनमध्ये। तर इथे किती लिहिलेलं आहे 1.1। तर हे आपल्याला मायनस करायचं आहे आणि हे लिहून कुठे घ्यायचं आपण इथे याचं उत्तर म्हणून आपण इथे लिहून ठेवणार आहोत 1.1। आणि हे आता आपल्याला कुठे घ्यायचं आहे हे कटिंगच्या वेळेला मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते। ओके, तर बघा इथे आपल्याला जे आपण आपलं शोल्डर असणार आहे पहिल्यांदा तर एक आपल्याला इथे स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची आहे। इथून खाली आपण मेजरमेंट द्यायला सुरुवात करणार आहोत। तर पहिलं मेजरमेंट असणार आहे आपलं शोल्डरचं। शोल्डर किती आहे आपलं 14.5। तर त्याच्या अर्ध आपल्याला घ्यायचं आहे। 14.5च्या अर्धे आपलं येणार आहे 7.25। तर हे जे 7.25 येणार आहे ते आपल्याला मार्क करायचं आहे या शोल्डर लाईनवरती। तर इथे 7.25 वरती मार्क केलं आणि हे डाऊन किती यायचं आहे हे आपलं शोल्डर किती आहे त्याच्यानुसार बोटनेकमध्ये आपल्याला शोल्डर डाऊन किती जायचं आहे हे अवलंबून असतं। तर यामध्ये इथे मी तुम्हाला एक चार्ट देते, त्याच्यानुसार तुम्ही तुमचं शोल्डर किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला शोल्डर डाऊन यायचं आहे। इथे आपलं शोल्डर आहे 14.5। तर यानुसार आपल्याला डाऊन जायचं आहे 1.5 इंच। तुम्ही मात्र या चार्टमध्ये बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचं शोल्डर डाऊन घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर बंद बाजूकडून आपल्याला किती यायचं आहे हे पण या चार्टमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे। तर या शोल्डरमध्ये आपल्याला बंद बाजूकडून यायचं आहे 2.5 इंच। तर इथून मी 2.5 वरती एक मार्क केलेला आहे आणि 2.5 वरती मार्क करून ही तिरकी लाईन आपण देऊन घेतली। आता इथून आपल्याला यायचं आहे खाली। तर यासाठी आपल्याला लागणार आहे मार्किंग चेस्ट लाईनचं किंवा मुंडा खोलीसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे। तर मुंडा खोलीसाठी तुम्हाला हे सूत्र वापरायचं आहे। आपली चेस्ट आहे 36, तर आपल्याला हे सूत्र बघावं लागेल। तर इथे किती आहे चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 1 इंच। तर चेस्ट आहे आपली 36, त्याला भागिले केले 6 आणि त्यामध्ये प्लस करायचं आहे 1 इंच। तर येणार आहे उत्तर 7 बरोबर। तर हे 7 आपल्याला कुठे घ्यायचं आहे जिथून आपण शोल्डर डाऊन केलेला आहे तिथून खाली आपल्याला 7 वरती एक मार्क करून घ्यायचा आहे। तर इथे मी 7 वरती एक मार्क करून घेतला। इथे आपल्याला आडवी लाईन देऊन घ्यायची आहे जी असणार आहे आपली चेस्ट लाईन आणि या चेस्ट लाईनवरती आपल्याला आता लूजिंग किती द्यायचं आहे हे बघायचं आहे। ओके, तर आता चेस्ट लाईनवरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे। कंपल्सरी जेव्हा पॅक नेक असतो त्यावेळेला लूजिंग आपल्याला किती ॲड करायचं आहे हे तुम्हाला मगाशी दिलेल्या सूत्रामध्ये चार्टमध्ये दिलेलंच आहे। तर 2.50 हे आपलं लूजिंग तुम्हाला कंपल्सरी ॲड करायचं आहे। ओके, तर बघा इथे लूजिंग आपल्याला 2.50 ॲड करायचं आहे। तर मी इथे 36 मध्ये प्लस केलं 2.5 तर मिळणार आहे आपल्याला 38.5। तर त्याला भागिले करायचं आहे 4 तर मिळणार आहेत आपल्याला 9.6। तर ते आपल्याला घ्यायचं आहे इथे 9.6। चेस्ट लाईनवरती कुठे येत आहेत तर इथे 9.6 येत आहेत आणि त्याच्या बाहेर आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच। हे तुम्ही 1.25 इंच 1.5 इंच हे तुमच्यावर डिपेंड आहे की किती घ्यायचं आहे। आता आपली फ्रंटची उंची आहे 14.5। तर आपण बॅकमध्ये त्याच्यातच 1 इंच प्लस करून उंचीचं मार्किंग करत असतो बरोबर। तर आता मग पाठीमागच्या उंचीसाठी आपण मार्किंग घेणार आहोत या वरच्या लाईनपासूनच 15.5 वरती। तर मी इथे एक मार्क देऊन घेतला आणि इथे ही आपली कमरेवरची लाईन आहे ती ड्रॉ करून घेतली। ओके, तर आता इथे कमरेवरती आपल्याला कंबर घेराचं मार्किंग करायचं आहे। कंबर घेर आहे 30 इंच, त्याला डिवाइड केलं 4। इथे आपल्याला लूजिंग काही ॲड करायचं नाही आहे 7.5 आलं। तर इथे तुम्ही जर टक्स घेणार असाल तर तुम्ही यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे। जर तुम्ही टक्स घेणार नसाल तर हे 1 इंच प्लस करायची गरज नाही। त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। मी इथे टक्स घेणार आहे त्याच्यामुळे मी इथे हे मार्किंग घेतलेलं आहे। यानंतर या ज्या लाईन आहेत फिटिंगची लाईन फिटिंग बरोबर आणि मार्जिनचा पॉईंट मार्जिनच्या पॉईंट बरोबर जोडून घेतला। इथपर्यंत हे सर्व बेसिक आहे, हे तुम्हाला सगळ्यांना येतच आहे। आता इथे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्याला मुंडा घेराचं मार्किंग कसं करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या ब्लाऊजमध्ये कुठेही चून आली नाही पाहिजे किंवा अगदी मुंडा घेर प्रॉपर आपल्या बॉडी बरोबर फिटिंग बसला पाहिजे। तर याच्यासाठी आपल्याला एकतर जे आपण इथून खाली आलेलो आहोत इथून इथपर्यंत जी आपण लाईन घेतली म्हणजे 1.5 इंच डाऊन आलो तिथून जी चेस्ट लाईन मार्क केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला त्याचं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर हे शोल्डर आपलं किती आहे 14.25। तर 14.25 मधून इथे सेंटर लाईनला आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे जेव्हा आपल्याला इथे बॅक मुंड्याचा आपण शेप देणार असतो त्यावेळेला। ओके, तर इथून आपल्याला अर्धा इंच पाठीमागे यायचं आहे। तर मी इथे काय करते 7 वरती येते
सॉरी 7.25 होतं, तर 7.25 मधून अर्धा इंच मायनस केलं तर आपण येणार आहोत इथे 5.6 बरोबर. तर इथे बघा मी इथे 5.6 वरती पॉईंट ठेवला आणि इथे एक डॉट देऊन घेतला. ओके, तर हे अर्धा इंच आपण पाठीमागं आलोत. इथे आहे आपलं 7.25 मधून अर्धा इंच मायनस करून आपण इथे एक पॉईंट घेतला आणि चेस्ट लाईनवरती पण अर्धा इंच मायनस करून आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर या पॉईंटपासून वरती क्रॉसमध्ये आपल्याला जेव्हा आपला बॅक असते त्यावेळेला 1 इंच वरती जायचं आहे कोण्यातून. ओके, तर क्रॉस मार्किंग किती घ्यायचं आहे याच्यासाठी तुम्हाला चार्ट देते मी इथे. तर बघा, जेव्हा आपली चेस्ट 32 ते 39.5 मध्ये येत असेल तर बॅकसाठी आणि फ्रंटसाठी किती घ्यायचं आहे क्रॉसमध्ये, तर इथे दिलेलं आहे. बॅकसाठी आहे 1 इंच आणि फ्रंटसाठी 0.75 घ्यायचं आहे. ओके, तर ते कुठून घ्यायचं आहे, जे अर्धा इंच आपण आत आलेलो आहोत तिथून आपल्याला हे 1 इंच मार्क करायचं आहे. तर हे 1 इंच या पद्धतीने बघा क्रॉसमध्ये आपल्याला मार्क करायचं आहे. आणि आता हे जे आपण अर्धा इंच आत आलो होतो ते पहिल्यांदा आपण एक लाईन अशी तिरकी ड्रॉ करून घेऊया. ही लाईन देऊन घेतली आणि आता आपण हे जे 1 इंच क्रॉसमध्ये घेतलेलं आहे त्याबरोबर आपल्याला हे आपला शेपपट्टी आहे ही प्रॉपर ठेवून घ्यायची आणि इथून आपल्याला हे मार्क बरोबर राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. सिंपल या पद्धतीने तुम्हाला तुमचा मुंडा मार्क करून घ्यायचा आहे. तर हे झालं आपलं बॅकसाठीचं. आता इथे बॅकमध्ये बघा, जेव्हा आपल्याला इथे रेडी शोल्डर किती असायला हवा आहे हे तुम्ही फिक्स केलेलं आहे बरोबर. तर हे तुमचं रेडी शोल्डर जर तुम्हाला किती असायला हवा असेल हे तुम्ही फिक्स केलं असाल तर तुम्हाला किती मायनस करायचं आहे यासाठी एक चार्ट आहे तो मी तुम्हाला देणार आहे. तर बोटनेकमध्ये जेव्हा आपलं रेडी शोल्डर कशामध्ये येते, आपल्याला 2.5 इंच तयार हवा आहे बरोबर. तर 2 ते 3 मध्ये आपलं हे रेडी शोल्डर येणार आहे. तर मायनस किती करायचं आहे, 0.5 कुठून, या बाजूने. लक्षात आलं तुमच्या. तर इथून आता आपलं रेडी शोल्डर आहे 2.5 इंच म्हणून मी या बाजूने अर्धा इंच हे शोल्डर मायनस करणार आहे. आता हे मायनस केल्यानंतर हे लाईन आपल्याला याबरोबर जॉईन करून घ्यायचे आहे आणि हे मायनस होणार आहे आपलं. ओके, त्यानंतर आता इथे रेडी शोल्डर 2.5 आहे बरोबर. तर त्यामध्ये 1 इंच प्लस करून 3.5 वरती आपल्याला एक मार्क देऊन घ्यायचा आहे. इथे असणार आहे आपलं हे पूर्ण रेडी शोल्डरचं मार्किंग केलं आणि इथून आता याचा सेंटर आपल्याला घ्यायचा आहे. तर इथून इथपर्यंत टेप दुमडला, सेंटर घेतला. सेंटरपासून बोटनेकमध्ये आपण बॅक साईडला साधारण 1.5 इंच जाणार आहोत खाली. तर इथून सरळ खाली आपल्याला टेप लावायचा आहे आणि इथून 1.5 इंचांवर एक मार्क केलं आणि इथे आपल्याला एक आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे या पॉईंटपासून किती अंतर आलेलं आहे बंद बाजूपर्यंत, इकडे 3.5. तर इथून या लाईनवरती पण आपल्याला 3.5 वरती एक पॉईंट मार्क करायचा आणि ही लाईन आपल्याला वरतीपर्यंत जोडून घ्यायची आहे. आता इथून खाली आपलं हे अर्धा इंचांवर एक मार्क करायचं, कारण इथे आपलं शिलाईचं अर्धा इंच आपण वरच्या बाजूला आणि अर्धा इंच खाली असं अंतर पकडलेलं आहे बरोबर. तर म्हणून मी इथे अर्धा इंचांवर एक पॉईंट दोन्हीकडे लावून घेतले आणि इथे आपल्याला ही लाईन डॉट डॉटने दाखवून घ्यायची की ही आपली शिलाईची लाईन असणार आहे. तर बघा या पद्धतीने इथूनच आपल्याला याचा शेप देऊन घ्यायचा आहे. याच्या इथून जर तुम्ही हा शेप असा ठेवला तर बघा हे इथून आपली ही लाईन येणार आहे बरोबर. आणि मग तुमच्या पाठीमागच्या आणि पुढच्या भागामध्ये एवढा अंतरचा हा डिफरन्स तयार होणार आहे. त्यामुळे आपल्याला या लाईनपासून आपण जोडणार आहोत शिलाईमध्ये. तर म्हणून इथूनच आपल्याला याचं मार्किंग घ्यायचं आहे, इकडे वरती आपल्याला मार्क करायचं नाही आहे. ओके, तर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामुळे तुमचं बॅक आणि फ्रंट एकमेकांना प्रॉपर जुळणार नाही. जर तुम्ही इथून या बाजूने जर हा पॉईंट पकडून जर तुम्ही मार्क करत असाल तर बरोबर. तर म्हणून तुम्हाला इथूनच मार्किंग करायचं आहे शिलाई मार्जिनपासून. इथे जर वर गेलात तर तुमचा हा पॉईंट थोडासा 0.5 इंचांनी आतमध्ये जाणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आता हे आपलं झालेलं आहे बॅकचं बेसिक मार्किंग. तर या व्हिडिओमध्ये आपण याचं बेसिक मार्किंग डिटेलमध्ये बघितलं. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीनं घ्यायचा हे डिटेलमध्ये बघूया, कारण एकाच व्हिडिओमध्ये जर हे सर्व तुम्हाला दाखवत बसले तर खूप मोठं होणार आहे व्हिडिओ. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा याचा हा पार्ट बघून घेऊया, याच्या पुढच्या पार्टमध्ये याचं फ्रंटचं मार्किंग बघूया.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा आणि जर तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा. त्याच्यावरती डिटेलमध्ये उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम साई.